महाराष्ट्रामध्ये टोटल 800 ते 900 लेणी आहेत. ह्यातल्या सगळ्यात मॅक्झिमम ज्या लेणी आहेत त्या बुद्धिस्ट लेणी आहेत. त्या बुद्धिस्ट लेण्यांपैकी आज आपण महाराष्ट्रातली सर्वात प्राचीन अशी आद्य लेणी पाहण्यासाठी पुणे जिल्ह्यातील मळवली येथे आलो होतो. इथून हार्डली एक 5-10 मिनिटाच्या अंतरावर मळवली स्टेशन आहे. तिथून तुम्ही चालत ही भाजे लेणी पाहायला येऊ शकता. आज आपण इथे राजरत्न ग्रुपतर्फे व राजरत्न ग्रुप सोबत आज आपण भाजे लेणी पाहायला आलो होतो. तर चला आज आपण लेणी पाहूया. माहिती सांगतो तुम्हाला. वर्षामध्ये म्हणजे सुमारे 1800 वर्ष ह्या लेण्या कोरण्यामध्ये घालवले जाते. पाठी इथं बघू शकता.
हे सातवाहन साम्राज्यातील राजांचे चित्र आहे. इकडं तो रथामध्ये बसलेला तुम्हाला इथं सातवाहन हे दिसतोय, राजा दिसतोय. हा त्याचा चक्र आहे, चाक आहे त्याचा. अशा प्रकारे ही सुशोभित केलेली एक लेणी आहे. वरती तुम्हाला ओटीव स्तूप दिसतात, यक्षिणी दिसतात. तसंच याप्रमाणे तुम्हाला इथं दगडी तुळ्या दिसत आहेत. जे आपण जे मागे चैत्यगृह बघितलं त्याच्यामध्ये लाकडी तुळे आहेत, पण ह्या दगडामध्ये कोरलेल्या तुळ्या आहेत. जसा आपण बोलताना आवाज घुमतो आपला, त्या तुळ्यांमुळे घुमत असतो. तर अशा प्रकारे ह्या लेणीची निर्मिती करण्यात आलेली आहे. आणि हे स्तंभ अष्टकोनी स्तंभ आहे, जे आपल्या बुद्धिझम मधले जे आपले अष्टांगिक मार्ग आहेत त्यांना रिप्रेझेंट करतात. माहितीनुसार मला कदाचित असं वाटतंय की ज्यावेळेस मूर्त्या नव्हत्या, ज्यावेळेस बुद्धांची प्रतिमा नव्हती, त्यावेळेस पूजा करण्यासाठी त्यावेळेस भिक्खू संघाने किंवा सम्राट अशोकाच्या काळामध्ये हे स्तूप निर्माण करण्यात आले आणि या स्तूपाची त्यावेळेस पूजा व्हायची. हे आपल्या बुद्धिझमचे दोन प्रकार आहेत, एक महायान आहे, एक हीनयान आहे. हीनयान पंथाचे जे माणसं आहेत ते लोक स्तूपाची पूजा करतात, ते मूर्तीपूजेचे विरोधक होते. तर हीनयान जे सगळ्यात जुने आहे, ह्या पूर्ण लेण्या जे आहेत ते हीनयान पंथाच्या लेण्या आहेत. त्याच्यामुळं त्या लोकांनी इथं बुद्ध रूप म्हणून हा स्तूप बनवलेला आहे. असंच ह्या स्तूपाचे प्रमुख 4 प्रकार असतात. त्याच्यापैकी हा ओटीव स्तूप आहे, जो दगडामध्ये कोरलेला जातो. दगडामध्ये कोरलेले इथं तुम्ही बघू शकता एवढे सारे स्तूप आहेत. हे सगळे स्तूप अहर्त भिक्खूंच्या आठवणीमध्ये बांधलेले आहेत. जे इथं अहर्त भिक्खू होऊन गेले त्यांच्या आठवणीमध्ये इथे हे स्तूप बांधलेले आहेत. इथं तुम्ही बघू शकता गोलाकार आकार, ह्याला बोलतात अंड, वरती आहे छत्रावली, ही खाली आहे मेढी. अशा प्रकारे ही पूर्ण स्तूपाची रचना असते. पण काही मूर्ख लोक याला शिवलिंग असं, काही मूर्ख लोकांना असं वाटतं हे शिवलिंग आहे. जसं पोहाळे लेणी बघाल तुम्ही, किंवा इकडं पुण्याच्या बाजूला रुद्रेश्वर लेणी आहे, तिथं पूर्ण प्रकारे स्तूपाला काळा कलर मारून शिवलिंग बनवण्यात आलेलं आहे. तर एक प्रकारे आपल्या लेण्यांचं इथं अतिक्रमण चालू आहे. आणि इथे पाली भाषात लिहिलेलं होतं, ते आता कालांतराने ते झिजलेलं आहे, त्याच्यामुळे ते दिसून येत नाही. त्या ठिकाणी ते दिसते तुम्हाला कोरीव कामामध्ये पाली भाषेमध्ये, ब्राह्मी ज्याला धम्मलिपी बोलतात, त्याच्यामध्ये पाली भाषेमध्ये शिलालेख लिहिलाय. सामान्यतः तो कुठल्या भिक्खूसाठी तो स्तूप बांधण्यात आला असेल त्याच्याविषयी तिथं माहिती असेल. ठीक आहे. आपण कमीत कमी समुद्र सपाटीपासून 600 ते 700 फूट वरती आलोय आणि बघितलं तर इथं कुठं पाण्याची सोय नाहीये. तर प्राचीन काळात जेव्हा इथं भिक्खू राहायचे तेव्हा त्यांच्या वर्षभराच्या पाण्याची सोय करण्यासाठी इथं खाली भूमिगत कातळामध्ये कोरलेल्या पाण्याच्या टाक्या आहेत, ह्याला पालीमध्ये पोडी बोलतात. हा पाठी जो तुम्ही शिलालेख बघत आहात हा धम्मलिपीमध्ये लिहिलेला आहे, ज्याची भाषा आहे पाली. ह्याच्यामध्ये लिहिलं आहे महारटीस कोसिक पुतस वेणुदत्तस देय धम्मपोड. म्हणजे जो इथं महारटी कोसिकचा जो पुत्र होता त्यांनी धम्माचं दान म्हणून भिक्खू संघाला ह्या पाण्याच्या 2 पोड्या दान केलेल्या आहेत. म्हणजे ते कोरण्यासाठी धम्माचं दान दिलेलं आहे. कशा प्रकारे बघा, प्राचीन काळामध्ये लोक छोट्या छोट्या गोष्टी ज्यांना जसं जमल त्याप्रमाणे ते पैसे देऊन धम्मासाठी ते दान करायचे. त्या धम्माचं दान दिलेल्या 2 गोष्टीचे उदाहरणं आपण इथं बघू शकता. प्रमुख चैत्यगृह आहे. चैत्यगृह म्हणजे इथं प्रार्थना व्हायची, बुद्धवंदना वगैरे व्हायच्या. भिक्खू संघ जे बाजूला राहायचे आपण बघितले, बाजूला भिक्खू निवासस्थान आहे.
त्या निवासस्थानामधून ते रोजच्या दिवशी इथे यायचे व इथे बुद्धवंदना वगैरे व्हायच्या. हा पाठी जो बघताय तो तुम्ही ओटीव स्तूप आहे, म्हणजे एक प्रकारचं बुद्ध रूप आहे. जेव्हा बुद्ध मूर्त्यांचा विकास झाला नव्हता त्या काळी ह्याच स्तूपाला बुद्ध समजून इथे वंदना घेतली जायची. हा बुद्ध स्तूपाचा त्याला अंड बोलतात. वरती तुम्ही बघताय ती छत्रावली मेढी बोलतात, इथे मेढी आहे. अशा प्रकारे हा स्तूप आहे. जसं आपण पाठच्या एका चैत्यामध्ये बघितलं की तिकडे अष्टकोनी खांब होते, त्याचप्रमाणे इथे सुद्धा जे खांब आहे ते अष्टकोनी खांब आहेत, जे बुद्ध धर्मातल्या आर्य अष्टांगिक मार्गाला रिप्रेझेंट करतात, ते दर्शवतात. त्या लेणीमध्ये आपण दगडी तुळ्या बघितल्या होत्या. इथे बघाल तर आपण लाकडी तुळे आहेत. हे लाकडे आत्ता बसवलेले नसून ते 2100 वर्ष जुने लाकडे आहेत. तरी बघा ते किती व्यवस्थित सुस्थितीत आहे, त्याला कुठलीही कीड लागलेली नाही, काहीच नाही. हा जो आवाज घुमण्याचा प्रकार आहे तो ह्याच सिस्टीममुळे येत असतो. आणि इथं तुम्ही बघू शकता की वेगवेगळ्या प्रकारचे चिन्ह कोरलेले आहेत. हे चिन्ह आता ह्या काळामध्ये सांगणं अवघड आहे की कशाचे आहेत, कशासाठी कोरले आहेत, पण त्या काळाचे पूजा असू शकतात. जसं आपल्यामध्ये त्रिरत्न चिन्ह असतं, बुद्धांच्या पायाचं श्रीपाद चिन्ह असतं, त्या प्रकारे वेगवेगळे चिन्ह इथं असतात. आणि 2100 वर्ष पूर्णाच्या ह्या 29 लेण्यांचा जो गट आहे हा महाराष्ट्रातील आद्य लेणी आहे. आद्य लेण्यांमधील एक गट आहे. आद्य लेण्यांमध्ये औरंगाबादची एक पितळखोरा लेणी येते आणि त्याच्यानंतर ह्या लेणीचा भाग असतो. ह्या लेणीचं खोदकाम सुरू झालं होतं, म्हणजे पितळखोरा लेणीनंतर सर्वात प्राचीन लेणी ही भाजे लेणी आहे. ठीक आहे, चला खाली बसून घ्या. सांगू, आपण बघितलं असेल या हिनयान पंथाच्या 29 लेण्या आहेत भाज्या लेण्या म्हणून. ह्या बौद्ध लेण्या आहेत, पण कालांतराने ह्या लेण्यांमध्ये सिमेंटचं आणि मातीचं काम करून इथे बाहेरून आणून एक शिवलिंग बसवण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. जसं आपण बघितलं कारला लेणी असो, या रुद्रेश्वर लेणी असो, पोहाळे लेणी असो, कराडची जखीनवाडी लेणी असो, ह्या सगळ्या लेण्यांमध्ये वेगवेगळे देव बसवून ह्या बुद्धिस्ट लेण्या लाटण्याचा प्रयत्न काही संप्रदायाकडून केलेला जातो. त्याच प्रकारे ह्या लेणीमध्ये इथे हा शिवलिंग आणून नंतरच्या काळात बसवलेला आहे. जर हा शिवलिंग इथं पूर्वीपासून असता तर तो दगडांमध्ये पूर्ण कोरलेला असता. आपण पाठी जे स्तूप बघितले ते खालून वर पूर्ण दगडात कोरलेले आहेत.
पण इथं तुम्ही बघू शकता स्पष्ट खाली सिमेंटचं, दगडाचं व मातीचं काम करून हा दगड नंतर आणून बसवला गेलेला आहे. त्यामुळं हे एक प्रकारे लेणी अतिक्रमित करण्याचा असं स्पष्ट दिसून पण येतंय. कारण की आपण जर बघाल तर बाकी कोरीव कामामध्ये आणि ह्या कामामध्ये खूप सारा डिफरन्स आहे. आणि याचे जे कामकाज पण आहे ते व्यवस्थितरित्या पण बांधलेलं नाही. आणि हा दगड शायद त्यांनी कुठून तरी कोरून आणून हा इथे व्यवस्थित स्थापन केलेला दिसतो. आपण पूजास्थान बघितलं, चैत्यगृह बघितलं, तिथं पूजा वगैरे ध्यान वगैरे करून भिक्खू लोकांना राहण्यासाठी इथे 7 वेगवेगळे भिक्खू निवास बनवलेले, त्याला आपण विहार बोलतो. इथे ते राहत होते. तुम्ही इथं पुढे येऊन बघू शकता, इथे आतमध्ये त्यांना राहण्यासाठी, झोपण्यासाठी दगडामध्ये आजच्या काळातला म्हणजे त्या काळातला बेड कोरलेला आहे. बेड कोरलेला आहे. तसंच त्या बेडच्या वरती दिवा ठेवण्यासाठी खोबणी पण कोरलेली, तिथं दिवा लावताय. तसंच ह्या भागात इथं पाडकाम झालेलं आहे, पण इथे लाकडी असायची ज्याच्यामध्ये दरवाजाची व्यवस्था केलेली होती. पण आता पडझड झाल्यामुळे इथं तुम्हाला लाकडी बांधकाम दिसत नाही. आपण हे बघतोय जे मेन चैत्यगृह आहे त्याच्या पुढे आपण जी कमान बघतोय त्याला पिंपळाकृती कमान बोलतात. त्याच्या बाजूला जे छोटे छोटे आहेत त्यांना चैत्यगवाक्ष बोलतात. एकदम सुंदर पद्धतीने सजावट करण्यात आलेली आहे. आपण औरंगाबाद विद्यापीठाचा नामांतर लढा झाल्यानंतर तिथं जे गेट बांधले ते ह्याच कमानीवरून बांधण्यात आलेलं आहे. तुम्ही बघू शकता औरंगाबाद विद्यापीठाच्या समोर पण सेम आकाराचं गेट बांधण्यात आलेलं आहे. अशा प्रकारे पूर्ण लेणी अशा प्रकारे सुशोभित करण्यात आलेली होती. पण भूकंपाच्या हादऱ्यामुळे ह्या साईडचा भाग पडलेला दिसतो आपल्याला. इकडे पण छोटे छोटे चैत्यगवाक्ष होते. बौद्ध धर्मामध्ये पिंपळाच्या वृक्षाला खूप महत्व आहे. त्यामुळे पिंपळ पानाला साक्ष ठेवून त्यांनी ह्या कोरीव कामामध्ये पिंपळाच्या पानांचा वापर केलाय. आपण गाणं ऐकलं असेल, बोलून दाखवतो पिंपळाच्या पानावर. यापासून बोलू आपण. सगळ्याच्या नावर पाहिले चित्र गौतमाचे पिंपळाच्या पानावर, पाहिले चित्र गौतमाचे. बोधी वृक्षाने कथन केले ते चारित्र गौतमाचे. पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे, पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे. धन्यवाद. जय भीम. चला.